अमरावती लोकसभा मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीने दावा केला आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून सुजात आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात यावी। अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी ठराव घेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मागणी केली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी दिली। अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहावर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची व नेत्यांची बैठक झाली व यात ठराव घेऊन तो ठराव बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठविला आहे। वंचित आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती झाल्यास भाजप आघाडीच्या नवनीत राणा विरुद्ध सुजात आंबेडकर अशी लढत होण्याची शक्यता आहे। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। ही प्रेस घ्यायचा विषय म्हणजे येणाऱ्या लोकसभा अमरावती लोकसभेच्या बाबतीतची ही प्रेस आहे आणि वंचित बहुजन आघाडी मागच्या सभेपासनं अमरावती जिल्ह्यावर लोकसभेच्या सीटचा दावा करत आहे आणि ही लोकसभा सीट वंचितलाच मिळाली पाहिजे महाविकास आघाडीत। यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आश्वस्त आहोत की ही सीट वंचितलाच भेटणार आणि वंचित बहुजन आघाडीला ही सीट ताकदीने तर आम्ही मागणारच आहोत। सोबत वंचित बहुजन आघाडीकडनं आज आम्ही सर्वांनी एक ठराव घेतला। सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक तालुक्याचे, जिल्ह्याचे, युवक आघाडीचे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे, महिला आघाडीचे आणि प्रत्येक सेलचे जे पदाधिकारी आहे ह्या सर्वांच्या सह्या घेऊन आम्ही आज एक ठराव घेतला। तो ठराव आम्ही सर्वांनी एकमताने पारित केला। त्या ठरावाची सगळी प्रत आमच्याकडे आहे, ते आता तुम्हाला सर्वांना आम्ही देऊच। तर ठराव असा झाला आहे की येणारी जी लोकसभा आहे अमरावती, त्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे ते युवा नेते आमचे सुजातदादा आंबेडकर हे आम्ही अमरावतीतून आमच्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्ही सर्वांनी ठरावात एकमताने हा ठराव पारित करून सुजातदादांचं नाव अमरावती जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून आम्ही सुजातदादांचं नाव पाठवणार, हीच तुम्हाला सांगायसाठी ही प्रेस होती। खरं तर बहुजन आघाडीतर्फे सुजात आंबेडकर यांनी निवडणूक लढावी अशी तुम्ही मागणी करत आहात, काय नेमकं कारण आहे, काय सांगाल थोडक्यात? आम्ही जिल्हा वंचित ह्या पूर्ण पदाधिकाऱ्यांच्या सर्व संमतीने, मग त्यात महिला आघाडी असो, युवक आघाडी असो, पॅरेंट बॉडी असो, सम्यक विद्यार्थी आंदोलन असो, सर्वांच्या सहमतीने, सगळ्यांच्या एकमताने आमच्या सर्वांची जी मनापासूनची इच्छा आहे की माननीय युवा नेता सुजातदादा आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा ही निवडणूक स्वतः अमरावतीतून लढवावी असा ठराव आम्ही वरिष्ठांना वरती पाठवणार आहे। तर तो ठराव आम्ही प्रत्येकासाठी अवेलेबल करून देऊ आणि आम्ही वरिष्ठांनाही पाठवू। आमची एवढीच इच्छा आहे का इथे अमरावती जिल्ह्यात आंबेडकरांनी एक वेळा तरी इलेक्शन लढवावं, जेणेकरून अमरावतीच्या जनतेलाही त्यांना मतदान करण्याचा एक अनुभव यावा, जेणेकरून आम्हालाही असं वाटेल की आम्ही बाबासाहेबांच्या पिढीला कुठेतरी अमरावतीला मतदान करण्याचा एक संधी दिली बा। पुरस्कार करत नाही। हां, प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर हे दोनही तुम्ही एकाच घरातले उमेदवार देत आहेत। या गोष्टींमुळे किंवा तुमच्या या कृतीमुळं तुमच्या पक्षावरती घराणेशाहीचा आरोप होणार नाही का? नाही, आम्ही हा जो प्रयत्न केला, आम्ही हा जो विषय घेतला आहे हा आम्हाला कोणी वरिष्ठांनी नाही सांगितला आहे का वरिष्ठ जर सांगेल किंवा सुजातदादांना तिकीट द्या किंवा हे असं करा, त्यांना त्यांची उमेदवारी वंचितकडून जिल्ह्याकडून सांगा, हा विषय आम्ही वंचितचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे जिल्ह्यातले, त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। हा कोणत्या वरिष्ठांनी हा आम्हाला काही ठराव दिलेला नाही का वरिष्ठांनी आम्हाला ह्या गोष्टी काही सुचवलेल्या नाही आहे। गवई यांच्या नावाची अमरावतीमध्ये चर्चा होती की शैलेश गवई हे निवडणूक लढणार, जवळपास निश्चित झालं होतं। आता अचानक सुजात आंबेडकरांच्या नावाची चर्चा कशी काय होत आहे? शैलेश गवईंना का सुजातदादा आंबेडकरांचं नाव सांगावं लागत आहे? नाही, शैलेश गवई नाही सांगत आहे सुजातदादा आंबेडकरांचं नाव। सुजातदादा आंबेडकरांचं नाव पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं चाललं आहे। शैलेश गवई हे स्थानिकचे उमेदवार आहे हे बरोबर आहे, पण असं अजूनपर्यंत पक्षाने शैलेश गवईला नाही म्हटलं। आम्ही जिल्ह्याच्या वतीनं असा निर्णय घेतला आहे की आम्ही जिल्ह्यातून सुजातदादांचं नाव घेऊ।
ते कोणत्याच प्रकारची बोलणी नाही केली आहे. हे आम्ही जिल्ह्याच्या वतीनं म्हणजे आमचे महासचिव असो, जिल्ह्याचे उपाध्यक्ष असो, जिल्ह्याच्या महिला आघाडी असो, सम्यक विदर्भ, ह्या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन असा निर्णय घेतला की लोकसभेची सीट आम्ही जिल्ह्यातून युवा नेते सुजातदादांसाठी सोडाल अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आता महाविकास आघाडीसोबत वंचितची युती आहे, त्या युतीच्याच माध्यमातून आम्ही सुजातदादाचं नाव पुढं करू राहिलो, युवा नेते सुजातदादा आंबेडकरांचं. आम्ही आनंदराज साहेबांच्या बाबतीत हा विषय नाही आहे, हा विषय आहे वंचितचा. आम्ही वंचितकडून एक उमेदवार पुरस्कृत केला आहे. वंचितचे उमेदवार आमचे सुजातदादा आहे. आनंदराज आंबेडकर साहेब हे कोणत्या पक्षातून उमेदवारी घेईल हे आम्हाला अजूनपर्यंत अद्याप माहिती नाही आहे. तुम्ही आता नाही आहे, चर्चा झालेलीच नाही आहे, तर नेमकं काय समजायचं? नाही, आम्ही हे सांगू, आम्ही हा जो ठराव घेतला आहे, हा ठराव असा घेतला आहे की वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबतची जी युती झाली, त्या युती झाल्यावरचा जो अमरावती लोकसभेचा जो उमेदवार राहील तो एकमत ठरावाने आम्ही पारित करून सुजातदादांचं नाव आम्ही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना, मग ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असो, आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर असो, आम्ही हा ठराव त्यांना पाठवत आहे. आनंदराज आंबेडकरांची जवळजवळ वर्षभरापासून अमरावतीतून निवडणूक लढण्याची चर्चा आहे. तशा हिशोबाने त्यांनी काही सभासुद्धा घेतल्या होत्या. आता तुम्ही सुजात आंबेडकर यांचं नाव पुढे आणताय. या तुमच्या निर्णयामुळं किंवा या तुमच्या भूमिकेमुळं आंबेडकर विरुद्ध आंबेडकर असा वाद निर्माण होईल असं वाटत नाही का? हे आम्हाला तरी वाटत नाही, कारण कसं आहे, आंबेडकर हे समजदार आहे. आमचा वंचितही समजदार पक्ष आहे. आम्ही कोणाला कोणात भांडणं लावायसाठी हा उमेदवार घोषित करत नाही आहे. आम्ही हा उमेदवार आमच्या प्रेमापोटी, आमच्या वंचितच्या प्रेमापोटी, जिल्ह्याच्या प्रेमापोटी, का आम्हाला असं वाटते का ह्या जिल्ह्यातून आंबेडकरांनी इलेक्शन लढावं, जेणेकरून कसं आहे की एक संघटना वाढेल, पक्ष वाढेल आणि पक्षाला भरारीसुद्धा भेटेल. जिल्ह्यात असा उमेदवार नव्हता का वंचितपाशी, किंवा तो उमेदवार जिल्ह्यातलाच द्यावा यासाठी? नाही, जिल्ह्यातला उमेदवार आहे ना. जिल्ह्यातला उमेदवाराचा विषय नाही. आम्ही काय बनवून राहिलो की आम्ही एक आमचा प्रेमापोटी आम्ही हा उमेदवार देतो आहे. उमेदवाराचं नाव आम्ही प्रेमापोटी सगळेजण मिळून आम्ही हा प्रोजेक्ट करत आहे. तो वरिष्ठांचा आदेश राहील का जिल्ह्यातलाच उमेदवार त्यांना नंतर द्यायचा आहे की नाही द्यायचा, आमच्या मानाला रिजेक्ट करायचं आहे, हे ते वरिष्ठ ठरवेल. पण आज रोजी आम्ही फक्त एवढंच करू राहिलो की हे आमच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, की बा सुजातदादा आंबेडकर आमचे लोकसभेचे उमेदवार, ह्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही ठराव करून पारित केला आहे की आमच्या जिल्ह्याच्या वतीनं आमच्या प्रेमाचे उमेदवार, आमच्या आवडीचे उमेदवार सुजातदादा राहील. यापूर्वी उमेदवार जनतेने का स्वीकारावे? हे बरोबर आहे. आमच्या आवडीचे उमेदवार जनतेने का स्वीकारावे? आता अद्याप जनतेने स्वीकारावे की नाही स्वीकारावे हे आता वेळ काळात ठरवेल. पण सध्या तरी आम्ही वंचितच्या वतीने हे उमेदवार सजवत आहे. नाही, मला सांगा की वंचितच्या वतीने तुमची मागणी असेल, काँग्रेस आणि आघाडी असेल, पण यापूर्वी आनंद हडसूळ जे आहे ते मुंबईचे खासदार होते. त्यांनी 5 वर्षात कुठलंही विकासात्मक काम केलं नाही. तर बाहेरचा जो उमेदवार असतो त्याचा जिल्ह्याविषयी फारशी काही तळमळ नसते. त्यामुळे लोकांनी हडसूळांना डावललं आणि आता परत तुम्ही बाहेरच्या उमेदवारांना मागचं कारण काय, आणि अमरावती जनतेने का स्वीकारावं बाहेरचं उमेदवार? श्रद्धेय आणि फक्त आंबेडकरी समाजाने सुजात आंबेडकरांना मदत दिली म्हणजे तुमचा कॅन्डिडेट निवडून येईल का? नाही, आम्ही असं म्हणतच नाही की फक्त आंबेडकरी समाजाने जर मतदान केले तर आमच्या युवा नेते सुजातदादा निवडून येईल असं नाही म्हणत आहे आम्ही. आमचं फक्त हा आम्ही हे सगळा जो विषय आहे हा आमच्या प्रेमापोटी आहे. प्रेमापोटी विषय म्हणजे आम्ही फक्त आता सध्याच्या स्थितीत वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच ठराव घेऊन हा विचार करून हा निर्णय घेतला आहे. आता ह्या निर्णयाला अजून समोरे जायसाठी आमचे पदाधिकारी जे आहे ते वेगवेगळ्या तालुक्यात फिरणार, वेगवेगळ्या लोकांशी भेटी घेणार आणि मग ठरणार की निवडून यासाठी कोणते कोणते मतं घ्यावं लागते. मग ते काँग्रेसवाले जर युतीत आले, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सेना आहे, या सर्वांना आमच्या जिल्ह्यातून जे पदाधिकारी आहे ते रिक्वेस्ट करेल का बा आमचा उमेदवार सुजातदादा आहे, त्यांना तुम्ही सर्वांनी हेल्प करावी. हां, काँग्रेसची जागा सोडली नाही पण मग महाविकास आघाडीची युती झाली, मात्र काँग्रेसनं ही जागा सोडली नाही, तर महाविकास आघाडीसोबत राहणार काय वंचित? हो, राहील. 100% जर युती झाली, युती झाल्यावर वंचित त्याचा जर भाग असला आणि महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला, वंचित त्यांच्यासोबत तनमन धनाने राहणारच आहे, कारण युतीचा धर्म पाळावाच लागेल.